सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे कोरोनाच्या संकटाची। भारतात कोरोनाचं टेन्शन आता वाढलंय। हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातल्या देशांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, तर भारतात सुद्धा कोरोनाचे नवे रुग्ण आता आढळून आलेले आहेत। देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाचा आता शिरकाव झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण केम रुग्णालयामध्ये 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। या बातमीवर आपलं लक्ष आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अवकाळी पावसासंदर्भातली। मान्सून पूर्व पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलाय। जालना जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे सुद्धा हाल होतात। तर अमरावतीच्या मेळघाटमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। चक्रीवादळामुळे घरांवरचे छप्पर उडालेत, आदिवासी बेघर झाले, जिल्हा परिषदेच्या शाळांची पडझड झाली आहे आणि आजपासून पुढचे 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार आहे, त्यामुळे या बातमीवरही आपलं लक्ष आहे। आणि तिसरी मोठी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे 11वीच्या प्रवेशाची। आजपासून 11वीसाठी प्रवेश सुरू होत आहेत। यंदा पहिल्यांदाच राज्यभर 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे। त्यासाठी राज्यभरातल्या 9294 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 3 जूनला जाहीर झाल्यावर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 12 जून या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे, त्यामुळे या बातमीवरही आपले लक्ष आहे। तर या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी बातम्यांवर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर चर्चा करणार आहोत। 11वीच्या प्रवेशासाठी आता अर्ज भरू शकणार आहेत विद्यार्थी आणि यावर्षी 11वीचे वर्ग 11 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत, त्यामुळे 11वीच्या प्रवेशाची बातमी महत्त्वाची आहे। 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढचे प्रवेश नेमके कसे घ्यायचे आहेत, कुठे घ्यायचे आहेत याचा निर्णय या आठवड्यामध्ये घ्यावा लागणार आहे।